आता घेऊयात मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। ठाण्याच्या प्रारूप मतदार यादीसाठी 3000हून अधिक हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत। दुबार मतदार शोधण्यासाठी महापालिका आता प्रत्यक्ष पाहणी करणार आहे। निवडणूक आयोगाचा घोळ महापालिका निस्तरणार आहे। राज्यभरातील बाजार समित्या आज बंद राहतील। मुंबई एपीएमसीतील मसाला दाणा मार्केट आज बंद राहील। प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। सर्वांना समान कायदा करा, 1963 जुन्या कायद्यात बदल करा किंवा बाजार समिती कायदाच रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्रातील नगर परिषद निवडणुकीतील मतमोजणी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले। त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। टीईटी परीक्षेमुळे वाढलेला संभ्रम आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी आज कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन केलं। यामुळे राज्यात आज 80हून अधिक सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्र 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक 4 महिने आधीच जाहीर केलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। या परीक्षा 1 एप्रिलपासून होणार आहेत। परीक्षेचे परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांक यांची माहिती विद्यापीठानं जाहीर केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचं नियोजन आधीच करणं शक्य होईल। मुंबई पालिकेचा 5 स्वयंचलित हवा गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रामध्ये आणखी 5 केंद्रांची भर पडणार आहे। ही केंद्र दादर, खार, गोरेगाव, दहिसर आणि मुलुंडमध्ये सुरू करण्यात येतील। प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिकाही उपाययोजनांमध्ये वाढ करत आहे। त्यामुळे जास्तीत जास्त भागातील हवा गुणवत्तेची नोंद करण्यात येऊन वायू प्रदूषणावर उपाययोजना करणं शक्य होईल। सलग तिसऱ्या दिवशीही पुण्याची हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे। शिवाजीनगरमध्ये अतिवाईट हवेची नोंद झाली आहे। हवा गुणवत्ता निर्देशांक वाढलाय। विशेषतः शिवाजीनगर आणि विमाननगर सारख्या भागात हवा खराब ते अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे, ज्यामुळे श्वसनाचे त्रास वाढू शकतात। तपोवनमधील वृक्षतोडीवरून आवाज उठवल्यानंतर सयाजी शिंदे यांच्यावर टीका होते। तर याबाबत काही बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदेंनी दिली आहे। तपोवनातील झाडं तोडण्याचा विरोध गेल्या काही दिवसांपासून अनेक आंदोलनं सुरू आहे। या परिसरातील ड्रोन दृश्य समोर आली असून वृक्ष तोडून साधुग्राम उभारण्याविरोधात नागरिकांनी विरोध केलाय। हिंदू सणांच्या वेळीच पर्यावरण प्रेमी जागे होतात। या नितेश राणेंच्या टीकेवर तपोवनमधील आंदोलन आक्रमक झालं। तपोवन नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी आहे, त्यामुळे यात धर्म जोडू नये अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे। पुणे येथील काही युवतींनी संघटनेच्या माध्यमातून नाशिकमध्ये येऊन तपोवनातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। काही दिवसांसाठी सोयीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याला तरुणींनी विरोध केलेला आहे। शक्ती वाघाच्या मृत्यूनंतर राणीच्या बागेतील रुद्र वाघाबाबत भाजपच्या नितीन बनकर यांनी प्रश्न उपस्थित केलाय। रुद्र वाघ बेपत्ता असल्याची शंका उपस्थित करत 7 दिवसात भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनाचा इशारा दिलाय। ताडोबातील अधिकाऱ्यांची गाडी घेऊन चक्क ताडोबातील कोर झोनमध्ये खाली उतरून एका तरुणाने व्हिडिओ रील बनवला। ताडोबाच्या कोर आणि बफर झोनमध्ये खाली उतरण्याची परवानगी नसताना व्हिडिओ बनवलाय। त्यामुळे ताडोबातील अधिकारी काय करतात असा सवाल उपस्थित झालाय। मुंबईतील कॉलेजमध्ये बुरखाबंदीचा वाद चांगलाच चिघळलाय। गोरेगाव येथील विवेक कॉलेजमध्ये बुरखाबंदीच्या विरोधात विद्यार्थिनींनी कॉलेजसमोर आंदोलन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर कार्यक्रमांची तयारी सुरू झाली आहे। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी परिसराची पाहणी केली आहे।